रमेश टेक्सटाईलचा उपक्रम कौतुकास्पद. बाळासाहेब पवार. पलूसमध्ये रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप. साधना बनकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रमेश टेक्सटाईल या वस्त्रदालनाची निर्मिती केली आहे. रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तो कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सत्यविजय उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी काढले आहे. येथील श्री रमेश टेक्सटाईल, स्वर्गीय रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व मराठवाडा मित्रमंडळ पुणे यांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, प्राचार्य डॉक्टर रमेश पंडित, प्राध्यापक सौरभ उभाळे, सुनीता उपासनी, उद्योजक कृष्णा माळी, सत्यविजय बँकेचे माजी उपाध्यक्ष दिलीप नलवडे प्रमुख उपस्थित होते. श्री पवार म्हणाले, 30-35 वर्षापूर्वी माळी कुटुंब कुंडल येथे स्थायिक झाले. जगण्यासाठी मोठा संघर्ष केला. साधना बनकर यांचा मध्यंतरी मोठा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचे पती रमेश बनकर यांचे निधन झाले. अत्यंत कठीण प्रसंगात स्वतःला सावरत उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं. साधना बनकर यांचं अमोघ वक्तृत्व त्यांना लाभले आहे. दातृत्व, नेतृत्व हेही गुण त्यांच्याकडे आहेत. या गुणांच्या जोरावर त्या प्रगती करीत आहेत. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. साधना बनकर या गेली 4-5 वर्षापासून रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत. त्यांचे हे काम कायमस्वरूपी चालण्यासाठी मामासाहेब पवार सत्यविजय बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही श्री पवार यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील म्हणाले, आजच्या शिक्षणाच्या प्रवाहापासून अनेक मुलं शैक्षणिक सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करीत आहात. हे खूप मोठं समाज उपयोगी काम आहे. साधना बनकर म्हणाल्या, आम्ही रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहोत. हे फक्त एकच काम, त्याशिवाय विधवांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी चळवळ सुरू केली आहे. त्यांनी सुवर्ण अलंकार परिधान करावेत यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यावेळी डॉक्टर सौरभ उबाळे, सुनीता उपासनी, हिम्मतराव मलमे यांनी मनोगत व्यक्त केलं. दरम्यान खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्याच्या 14 शाळेतील 810 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यामध्ये स्कूल बॅग, कंपास पेटी, वह्या यांचा समावेश आहे. सत्यविजय बँकेचे संचालक चंद्रकांत कदम, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, उद्योजक आनंद माळी, जयदीप माळी, शांतीनाथ मांगले, रमेश म्हेत्रे, जे.बी. लवटे, गीतांजली पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर नवनाथ गुंड यांनी आभार मानले. दीपा म्हेत्रे, दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले. ट्रस्टमार्फत अनिष्ट विधवा प्रथा प्रतिबंध या विषयावरही कार्य केले जातं. यासोबतच विधवा महिलांच्या मुलांसाठी, एकल महिलांच्या मुलांसाठी व गरीब आणि होतकरू मुलांसाठी आपण शैक्षणिक साहित्याचेही कार्य करत आहोत. आतापर्यंत मला सांगायला आनंद होतो, आपण 3000+ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. आपल्या सर्वांना म्हणायला खूप सोपं असतं की हां, मी सोशल वर्क करतो, मला समाजकार्य करायचं आहे. परंतु ज्यावेळेला आपण समाजकार्य करायला उतरतो तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे पैसा. आपण सगळ्या गोष्टींचं सोंग आणू शकतो, पण पैशाचं सोंग कधीच आणता येत नाही. आणि मला असं म्हणजे माझी सवय आहे की मला मागायला कोणाला आवडत नाही. त्यामुळे त्या पैशाचं नियोजन कसं करायचं, तर त्याच्यासाठी आम्ही श्री रमेश टेक्सटाईलची उभारणी केली. श्री रमेश टेक्सटाईलमध्ये अगदी लहान जन्मलेल्या मुलापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत कपडे आपण देतो. श्री रमेश टेक्सटाईलमध्ये फक्त कपडे विकण्याचं काम केलं जात नाही, तर आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करत असतो. आणि त्यामध्येही आम्ही आणखीन एक गोष्ट सांगायला मला आवर्जून सांगावीशी वाटते. श्री रमेश टेक्सटाईलमध्ये जो प्रॉफिट होतो तर त्यातील काही हिस्सा आम्ही समाजकार्यासाठी वापरतो. आमच्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. ते सोडले पाहिजे. आणि डिजिटल युगामध्ये सध्या आपण पाहतो की मोबाईलचा वापर वगैरे जास्त वाढलेला आहे. तर थोडंसं मोबाईल डिटॉक्स झालं पाहिजे. मोबाईलच्या वापरावरती कंट्रोल आला पाहिजे. सोशल मीडियाचा चांगला वापर अत्यंत प्रकारे झाला पाहिजे. त्या छोट्याशा गोष्टी आहेत की तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिल्या, तर त्याचं सरळ सार्थक त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. पुन्हा एकदा मी रमेश टेक्सटाईल आणि रमेश टेक्सटाईल ट्रस्ट यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. असंच त्यांचं काम पुढे भविष्यात चालू राहावं. सेवेचं हे जे व्रत मॅडमने घेतलेलं आहे ते अखंडपणे चालू राहावं. त्याला समाजाच्या सर्व घटकांशी त्यांना साथ मिळावी. आणि पोलीस विभागातर्फे सुद्धा जी काही आवश्यक मदत लागेल ते सुद्धा आम्ही तुम्हाला भविष्यात किंवा 24 तास करायला तयार आहोत.
तुमच्या या समस्येसाठी पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो. अक्षरशः सन्मानानं तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला आणि 2 वाजता बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुम्हाला कामात आम्हाला बोलवतात साहेबांनी त्या पद्धतीने आम्हाला सर्वांना बोलवलं, त्याबद्दल आभार मानतो. खरं तर सत्तेमध्ये आणि दोन आजही त्या कामासाठी चांगल्या अर्बन बँकेमध्ये बसलेलो होतो. नाही सत्तेमध्ये बँकेमध्ये चांगल्या अर्बन रुपाली निवडायला कृष्णाचा सुद्धा आलो. ते म्हणजे काय नेमकी जाऊन ह्या कुटुंबावर केली की आम्ही 50 वेळा आता कोणी भेटलो त्यांना तुझ्या बँकेपेक्षा आमचं तुमचं स्वस्त आहे, चांगलं आहे, निर्मुदतीत आहे. ते म्हणजे ज्यावेळेला तुझ्या नाही म्हणे त्यावेळेला आम्ही तुमचा विचार करतो आणि त्यांना नाही म्हणण्यापेक्षा आपल्या बँकेमध्ये नाही एवढं त्या निमित्तानं सांगतो. त्यावर इतके खूप व्यवहार करणारे